भाजप खासदार अनिल बोंडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची मागणी करण्यात आली। अनिल बोंडेंविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलंय। या आंदोलनानंतर आता बोंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजकीय नेत्यांना काय झालंय हे कळायला मार्ग नाही। खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली आहे। अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केल्यानंतर बोंडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। या वक्तव्याच्या नंतर आता आरोप प्रत्यारोप देखील होऊ लागलेत। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केल्यानंतर बोंडेंविरोधात आता अखेर गुन्हा दाखल झाला। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। अनिल बोंडेचा करायचं काय? अनिल मुलगावरचा पाय! अनिल मुलगाला करायचं काय? अनिल मुलगावरचा पाय! राहुल गांधींच्या जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करणाऱ्याला संजय गायकवाडांच्या वक्तव्याला 2 दिवस झाले नाही, तोच भाजप खासदार अनिल बोंडेंनी देखील मोठा वाद ओढावून घेतलाय। आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला पाहिजेत असं अनिल बोंडे म्हणाले। अनिल बोंडेंच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा। तुम्ही प्रवृत्त करता, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। राहुल गांधींविरोधात सातत्यानं केली जाणारी वक्तव्य पाहता त्यांच्या जीवाला भीती असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। राहुल गांधी के खिलाफ एक बहुत बड़ी साजिश हो रही है। उनकी जान को खतरा है। उनके ऊपर हमले के बारे में कुछ लोग सोच रहे हैं, ये मैंने कहा था यहाँ। और आपने देखा होगा कि दिल्ली से लेकर लखनऊ तक और महाराष्ट्र तक ये सभी लोग उस भाषा में बोलने लगे हैं। अनिल बोंडेंच्या या वक्तव्याचं सरळ समर्थन करता येत नसलं तरी भाजप आणि शिवसेनेनं अप्रत्यक्ष राहुल गांधींवरील टीकेचं समर्थन केलंय। अनिल बोंडेंच्या वक्तव्याचं असं वक्तव्य करू नये, पण मी आताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज विचारेल, एसटी एसटी विचारेल, तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय? परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे का काढता? हा जो विरोधाभास आहे याच्या शिडीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य आहे, तर अनिल बोंडेंचं असो की संजय गायकवाडांचं असो, करू नये हे जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये, हेही तेवढं सत्य आहे। राहुल गांधींविरोधात वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनानंतर अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिल बोंडेचं करायचं काय? अनिल मुलगावरचा पाय! अनिल बोंडेचं करायचं काय? अनिल मुलगावरचा पाय! फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस राजापेठ येथे सुरू होती। आता गुन्हा दाखल झालेला आहे, प्रोसिजर सुरू आहे आणि कारवाई जी आहे त्या अनुषंगाने करण्यात येत आहे। राजकीय विरोधकांवर टीका करताना काही संकेत पाळायचे असतात। संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंची बेताल वक्तव्य पाहता हे संकेत राजकीय नेते विसरून गेलेत की काय अशी स्थिती आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।